मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रावर जाणाऱ्या निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया बुधवारी निवडणूक आयोगाने दिलेल्या संगणक प्रणालीद्वारे पार पाडण्यात आली। यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेश कुमार जाटव व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते। या प्रक्रियेनुसार कोणत्या मतदान केंद्रावर कोणते पथक जाईल हे मतदानाच्या एका दिवसापूर्वी म्हणजे 18 एप्रिल रोजी संबंधित पथकांना कळविण्यात येणार आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे। यापूर्वी सरमिसळ प्रक्रियेने प्रत्येक मतदारसंघनिहाय मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आला असून मतदार पथकांचे 2 प्रशिक्षण सुद्धा घेण्यात आले आहे। बुधवारी पार पडलेल्या तिसऱ्या सरमिसळ प्रक्रियेने कोणत्या मतदान पथकाला कोणते मतदान केंद्र मिळणार आहे ते निश्चित झाले आहे। सामान्य निवडणूक निरीक्षक यांच्या स्वाक्षरीने सदर माहिती सीलबद्ध लिफाफ्यामध्ये टाकून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। यानंतर सहाय्यक निवडणूक अधिकारी हे प्रत्येक पथकांना मिळालेल्या मतदान केंद्राबाबत माहिती देऊन मतदानाचे संपूर्ण साहित्य घेऊन रवाना करणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या या प्रक्रियेकरिता निवासी उपजिल्हाधिकारी तथा मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, राष्ट्रीय सूचना केंद्राचे प्रमुख गणेश खडसे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले आदी उपस्थित होते।